हाय हॅलो नमस्कार, मी योगिता स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर बघा इथे ना आता गहू आहे ना जे आहे ना त्याला म्हणजे कीड लागलं होतं. तर काही जो गहू आहे तो नवा होता, तर इथे तो क्लीन करून घ्यायचा होता. आता धार वगैरे देत बसायला काही वेळ नाही, कारण पाऊस सांगितलेला होता. तर त्याच्यामुळं मशीन जे आहे ते बोलावलं होतं. तर या मशीनला आहे ना म्हणजे इतकी धावपळ होते ना, इतकं पटपट पटपट जे गहू आहे ते टाकावं लागतात. तर आम्ही दोघं तिघंच होतो, त्याच्यामुळे आहे ना आम्ही जी वरचा जो धान्य टाकायचं आहे ना त्याच्यावरती स्टॉक करून घ्यायचो आणि मग जे मशीन आहे ते चालू करायचं. तर फायनली ना म्हणजे तरी 6-7 पोते असतील बरं का गहू, म्हणजे क्विंटल. तर तेवढे जे आहे ते आपण इथं क्लीन करून घेतले मशीनमधून. तर खरंच इतके छान गहू होते, जसं आपण दळण करतो ना त्या पद्धतीने बारीक गहू एका साईडला होतात आणि जे खराब आहे ते पुढं जातं आणि खडे जे आहे ना ते नॉर्मल कुठंतरी असतात. तर पटपट असे नाही हे गहू जे आहे ते आम्ही क्लीन करून घेतले. तर आता याचा पूर्ण व्हिडिओ काही मी शूट करू नाही शकले. तर कारण आहे ना म्हणजे काम करत असताना कॅमेरा पकडायला कोणी नसतं, तर मुली घरी असतात. तर त्याच्यामुळे म्हणजे स्पेशली जर एक जण कॅमेरा पकडला तर मग काम जे आहे ते होतच नाही. तर इच्छा खूप असते बरं का, म्हणजे आपण व्हिडिओ खूप शूट करण्याची, पण नाही शक्यच होत नाही ते. तर फायनली ना आता आपला एवढा पण गहू जो आहे तो मशीनमध्ये क्लीन करून झालेला आहे. बघू शकता तुम्ही, नवा गहू एका साईडला, जुना एका साईडला आणि जे थोडे थोडे खराब निघाले होते ते एका साईडला. नंतर ते सर्व भरून घेतले. तर गहू बघा किती छान असे झालेले आहे. तर ही नवे गहू आहे जे आहे ते केलेलं आहे, गहू झाकून ठेवले. आणि आता नांगटी पण झालेली बघा, इथं गहू केलेला होता, गव्हाची पण पूर्ण नांगटी करून घेतलेली आहे. आत्ता जर नांगटी केली ना तर मग नंतर आहे ना गवत जे आहे ते होत नाही. तर बघा अजून डोंगळे वगैरे तोडायचे बाकी आहे. आणि तर घरी आल्यानंतर आहे ना म्हणजे भीम जयंती जी होती म्हणजे 14 फेब्रुवारी, तर तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तर तो मी आहे ना म्हणजे म्हणजे व्हिडिओ खूप शूट करून ठेवलेले आहे. आता म्हणजे पोळ कांद्याचे जे व्हिडिओ आहे ना ते सुद्धा माझ्या गॅलरीमध्ये आहे, पण एडिट करायलाच वेळ भेटत नाही आहे. तर त्याच्यामुळं थोडेसे व्हिडिओ मिसमॅचेस येतील बरं का. वाळवण्याचे पदार्थ जे आहे त्याचे पण व्हिडिओ बनवलेले आहे, पण ज्या एडिट करायलाच जे आहे ते जमत नाही आहे. थोडेफार व्हिडिओ मागे पुढे होतील तर समजून घ्या. तर बघा इथे छान अशी मिरवणूक काढली होती. तर रात्री 9-10 वाजले होते. दरवर्षीच मिरवणूक जी आहे ती काढली जाते. तर प्रत्येक वर्षीचाच मी जो हा व्हिडिओ आहे तो तुमच्याशी शेअर केलेला आहे. तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की बघा. तर आता मस्त अशी आज आपण शिमला मिरची बनवणार आहोत. तर चला आता आहे याला जे आहे ते तळून घेते. कट करून घेतलं आहे आणि थोडंसं आपण तेल टाकूया. तेल टाकल्यानंतर आहे ना त्याला आपण झाकण ठेवून द्यायचं आहे. त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया. 2 टमाटे घेतले आहे, छोटे छोटे कांदे घेतलेले आहे, ते आता कट करून घेऊया. तर पहिले ना मी शिमला मिरची आहे ती बारीक, जो आपला बटाटा किंवा कांदा बारीक करतो ना तशा पद्धतीने कट करून त्यामध्ये लाल तिखट टाकून शेंगदाण्याचं कूट, डाळीचं जे पीठ आहे ते टाकून करायचे. पण तशा मुली खातच नाही. म्हटलं चला थोडीशी नवीन पद्धतीने करून पाहू, आणि खूपच छान लागते बरं का. इथं आहे ना मी टॅमॅटो आणि कांदा जे आहे ते बारीक करून घेतला होता, तळून घेतला होता आणि मग मिक्सरमधून त्याचं वाटण करून घेतलं होतं. लसणाच्या 2-3 पाकळ्या टाकल्या होत्या, कोथिंबीर टाकली होती आणि ते बघा छान अशी पेस्ट तयार करून घेतली. आता याला आपल्याला जिरं मोहरीचा तडका द्यायचा आहे. थोडंसंच तेल टाकायचं आहे. जिरं मोहरीचा तडका दिल्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे आणि आपण जी पेस्ट केलेली होती ना ती ती यामध्ये ॲड करायची आहे. आणि थोडासा हिंग टाकलेला आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, खूप अप्रतिम अशी याची जी टेस्ट आहे ती लागते. त्याच्यानंतर आपण धना पावडर टाकली होती, लाल तिखट टाकलं होतं. आता हां, लाल तिखटचा पण मी जो व्हिडिओ आहे तो म्हणजे शूट केलेला आहे, पण आता एडिट करायला वेळ नाही आहे. अजून शेवयाचा केलेला आहे. भरपूर असे व्हिडिओ येणार आहे. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खूप छान छान असे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे, थोडे गावाकडल्या पद्धतीने. तर बघा इथे ना तेल सुटेपर्यंत आपल्याला हा जो मसाला आहे ना तो परतून घ्यायचा आहे. याच्यात तर काळा मसाला टाकायचा नाही, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला टाकायचं असेल तर. पण इथे मी ना थोडासा जो लाल तिखट आहे तोच टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ थोडंसं ना जास्तच टाकायचं, म्हणजे जास्त म्हणजे ना ते जी शिमला मिरची आहे ना त्यामध्ये ते जिरलं पाहिजे अशा पद्धती टाकायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, आता यामध्ये ना तुम्ही याच्यात जो आपण ग्रेव्ही केली ना ती यामध्ये जसं आपण भरलेलं वांगं करतो ना तशा पद्धतीनेही करू शकता. पण हे मी टिफिनसाठी केलं होतं बरं का, त्याच्यामुळं मला वेळ नव्हता. तर मी ना त्याच्यावरती आता झाकण ठेवून देणार आहे. खूप छान अशी याची टेस्ट लागते, तुम्ही एकदा नक्की करून बघा.
अप्रतिम अशी लागते. जिथं एक पोळी खायची तिथं तुम्ही 2 पोळ्या नक्कीच खाल, अशी मी गॅरंटी देते. तर चला बघा, आपली शिमला मिरची छान अशी तयार झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.